नमस्कार मित्रांनो, जनरल नॉलेजमधला 9वा प्रश्न आज आपण पाहणार आहोत। जगातील सर्वात मोठा रेल्वे मार्ग कोणता? आपल्याला असं वाटू शकते की आपला कन्याकुमारी ते श्रीनगर केवढा मोठा मार्ग आहे, नाही का? अमेरिकेत असेल अमुक, पण नाही। हा प्रश्न जो आहे हा UPSC MPSC परीक्षेत विचारला जातो। कुठल्याही परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो आणि खूप प्रसिद्ध प्रश्न आहे की ट्रान्स सायबेरियन रेल्वे हा जो मार्ग आहे, रेल्वे आहे, ही जगातली सगळ्यात मोठी रेल्वे, सगळ्यात मोठा मार्ग आहे। पश्चिमेकडचं मॉस्को ते पूर्वेकडचं व्लादिवोस्तोक या भागामध्ये ही रेल्वे जाते। मॉस्कोहून निघते, व्लादिवोस्तोकला पोहोचते। तर रशियाच्या पश्चिम ते पूर्व या दोन भागाला ती जोडली जाते। आता किती लांब आहे, नाही का? तर 9289 किलोमीटर इतक्या लांबीचा हा रेल्वे मार्ग आहे। म्हणजे आपल्या काश्मीर ते कन्याकुमारीपेक्षा तिप्पट मार्ग आपण म्हणू शकतो। इतकी ती लांब रेल्वे मार्ग टाकलेला आहे। आता या रेल्वेला प्रवासाला किती वेळ लागतो? तो 8 दिवस आणि 7 रात्र लागतात। म्हणजे एकदा मॉस्कोत रेल्वे बसलं की 8 दिवसांनीच उतरायचं। जाताना 8 वेगवेगळे टाइम झोन लागतात। टाइम झोन म्हणजे काय की आपल्याकडे 12 वाजले तर पाकिस्तान 12:30 वाजतात। इंग्लंडमध्ये रात्रीचे सकाळचे 6 वाजलेले असतात। तर याला टाइम झोन म्हणतात की प्रत्येक देशात सूर्य कधी उगवतो त्याच्यानुसार टाइम होतो। आता पश्चिमेकडचा जो सूर्य उगवतो तो सगळ्यात उशिरा, लवकर पूर्वेकडचं जो आहे त्याला लवकर उगवतो। तो मॉस्कोला त्याच्यानंतर जवळजवळ 12 तासाने सूर्य उगवतो। म्हणजे एवढाच प्रश्न, त्या एकाच देशामध्ये 8 झोन आहेत, त्या झोनमधून ती जाते। आता ही रेल्वे तयार कधी झाली तर साधारणतः 1891 ते 1916 या काळामध्ये ही रेल्वे तयार झाली। 1903 मध्ये ती सुरू झाली आणि काम पूर्ण त्याचं 1916 साली झालेलं आहे। आज आपण इथं थांबूया। त्या प्रश्नाचं सर्वांनी लक्ष द्या। माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब